मंदिर लक्ष्मण टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिर येथे, जे की हे मंदिर अतिशय पुरातन काळातील आहे आणि त्याचा इतिहास, त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग तर आपण आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत। इथे दिलेलं आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या सूचना ज्या आहेत। हे स्मारक 1958 या प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळेची माहिती इथे दिलेली आहे। तर चला तर मग आतमध्ये। सुरुवातीचा हे स्थापत्याचा एक नमुना अतिशय उत्कृष्ट असा इथे आपल्याला दरवाजाच्या माध्यमातून दिसते आणि दोन्ही साईडला गजमुख म्हणजेच दोन हत्ती प्रवेशद्वारावर आहेत। तर हे आतमधील मंदिर हे मंदिर आम्ही आता मुख्य मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत। तर चला तर मग आतमध्ये बघूयात। आपण बघू शकतात की या मंदिरावर अनेक प्रकारची शिल्प कोरलेली आहेत आणि हे मंदिराचा मुख्य व्ह्यू जो की अप्रतिम असा आहे। आमचे राहुल सर याविषयी अधिक माहिती इथे देत आहेत। तर त्यांच्याकडून काय काय सर, परत एकदा कोजागिरीची जी पौर्णिमा असते, हां, त्या कोजागिरीच्या पौर्णिमेला हां, बरोबर चंद्र हा मध्ये आलेला असतो। हा एक स्वर्गमंडप म्हणून इथं नाव दिलेलं आहे याला। आणि हे जे 12 आपल्या राशी आहेत त्याची देवता तिथं आहेत। 12 राशी ज्या आहेत त्या राशींच्या देवता प्रत्येक खांबावरती बसतात। 1 2 3 4 5 हे 12 ग्रह 6 ठिकाणी आहेत। आणि हा 7 8 9 10 11 12 एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलंय हे आणि एका रात्रीमध्ये बांधलंय। आणि ज्यावेळी कोंबडा आरवला असं म्हणतो, त्या कोंबड्याला बांधली हा दगड स्वर्गमंडप त्यावेळी एका रात्रीत हा आख्यायिका आहे। एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलं आणि कोंबड्यानं बांधल्यामुळे हा दगड खालीच राहिला, हा वर टाकायचा राहूनच गेला। अच्छा, हा म्हणजे स्वर्गमंडप असं म्हणतात। हा, तर आमच्या राहुल सरांनी माहिती दिली आहे की एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि हा खाली जे हे गोल सर्कलमध्ये आपल्याला दगड दिसते ते पण वर चढवणार होते या दिसते त्या याच्यामध्ये, पण कोंबड्याने बाग दिल्यामुळे सकाळी झाले असल्यामुळे हा दगड खालीच राहिलाय। हे खांब, हे परत एकदा
तिथं आपल्याला आपली कान असं पॅक झाल्यासारखं वाटतं. बघा फील करतो. हा पूर्ण आवाज तुमच्या कानामध्ये त्याच्यामुळे की हवेचं जे प्रेशर आहे या ठिकाणी जास्त आहे. त्याच्यामुळं कानामध्ये बघा स्विमिंग करून असा आवाज येतो. बघा फील करून बघा येतात. मंदिराच्या बाहेरील आपण दृश्य बघूयात की आतमधील बाजू आपण पाहिलेली आहे आणि स्थापत्य कलेचं अत्यंत चांगलं असं उदाहरण या मंदिराच्या खांबाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आणि हे एक संघ खांबावर असं मंदिर उभं टाकलेलं आहे. पूर्ण मंदिर आमचे मित्र हे खालचा पाया एका पिढीत गेला, दुसरा वरचा पाया एका पिढीत गेला. त्यावेळेस काय लोकांना काम नव्हती, करमणुकीचं साधन नव्हतं, काय करायची इच्छा नाही आठवली, काय काम नाही. तर आपण अवश्य एकदा इथल्या मंदिराला आपण भेट द्यावी. लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचे धन्यवाद.